हाय एव्हरीवन, मी आहे MST CET ड्रॉपर 2026 या वर्षासाठी आणि आजचा ब्लॉग नंबर 22 आहे तुमच्यासोबत स्टडी अपडेट शेअर करण्याचा. सो मी गेल्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं की फिजिक्सची स्टडी अपडेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन. सो हे आहे. तर आमच्या क्लासमध्ये सेमीकंडक्टर इलेक्ट्रॉनिक्स हा चॅप्टर 22 तारखेला स्टार्ट केला होता डिसेंबरच्या, आणि आता शनिवारी हा संपलेला आहे. सो याच्यावर पण टेस्ट होती आमची वीकली टेस्ट, आणि याची माझी PYQs म्हणजे क्लासमध्ये घेतली जेवढे आहेत तेवढेच झालेले आहेत. बाकीचे आता मला 2019 पासून करणार आहे मी. सगळे म्हणत आहेत 2021 पासून करायचे, बट 2 वर्षामागचे करायला काय जातं, एवढे थोडेच तर असतात. सो ते पण करणार आहे मी. आणि याच्या शॉर्ट नोट्स बनवता येणारच नाहीत, कारण सगळीच थेरी इम्पॉर्टंट आहे. हा चॅप्टर थेरी ओरिएंटेड असल्यामुळे थेरी जास्त म्हणजे आपण थोडीच हा अख्खा सगळ्याच चॅप्टर आपण शॉर्ट नोट्समध्ये नाही बनवू शकत एवढा. सो मी याच्या शॉर्ट नोट्स तेवढ्या नाहीत तयार केल्या. सो याचेही PYQs मला आता करायचे आहेत. आणि आज क्लासमध्ये फिजिक्सचं जे म्हणजे रिव्हिजन सुरू आहे, त्यात थर्मोडायनामिक्स हा चॅप्टर स्टार्ट केला आहे. मी नोटबुक नव्हती नेली म्हणून मला असं पेजेसवरती लिहून घ्यावं लागलं. सो सगळा चॅप्टर झालेला आहे, मी दुसऱ्या नोटबुकमध्ये लिहिलेला आहे. सो फक्त सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हा एवढा टॉपिक राहिलेला आहे पॉईंट. आणि जी वीकली टेस्ट होती आमची आता खूप इझी असं म्हणायला येत नाही, बिकॉज अभ्यास करून गेलते मी, बट केमिस्ट्रीमध्ये थोडंसं रिव्हिजन माझं राहिलंच. सो मी दरवेळेस रिव्हिजन असं म्हणजे शनिवारी मी असं एका पेजवरती सगळे जे चॅप्टर्स मला थोडे हार्ड जात आहेत हे तर मी बनवलं असंच रिव्हिजनसाठी बनवलेलं. बट व्हेक्टर्स हा चॅप्टर खूप लेंदी असल्यामुळे आणि कन्सेप्ट जास्त आहेत ना यात, आणि याची मी असं शॉर्ट नोट्स बनवते. सो मला इझी पडतं ते रिकॉल करण्यासाठी. आणि केमिस्ट्रीमध्ये आमचं रिव्हिजनमध्ये अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिड हा चॅप्टर सुरू आहे. यात कंडेन्सेशन रिॲक्शन घेत आहेत सध्या, ती पण कंप्लीट झाली आहे. आणि आज क्लेमन्सन्स रिॲक्शनचे थोडे एक्झाम्पल आणि नेक्स्ट रिॲक्शन स्टार्ट केली. याची मला आता रिॲक्शन्सची नोटबुक मला कंप्लीट करायची आहे. सो ते पेंडिंग आहे वर्क माझं. आणि मॅथमध्ये आमच्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं जे साईन रूल आहेत आणि कार्टेशियन पोलर कोऑर्डिनेट याचे क्वेश्चन्स सगळे झालेत. फक्त आता इन्व्हर्सचे राहिलेले आहेत, ते घेतील हे थर्मोडायनेमिक्सचे क्वेश्चन्स आणि PYQ संपल्यानंतर. आणि मला आता स्वतःहून याचे सगळ्याचे तर रिव्हिजन परत एकदा करावं लागतील, कारण संडेच्या टेस्टमध्ये थोडे हार्ड JEE लेवलचे क्वेश्चन्स टाकत आहेत सर. सो कारण हे म्हणजे आपल्याला CETमध्ये पण तसेच येत आहेत सध्या क्वेश्चन, JEEचे इझी टू मॉडरेट लेवलमध्ये PYQs आणि क्वेश्चन्स. सो त्याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे, आणि तुम्ही पण करा इझी टू मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स. सो इट विल बी इझी फॉर आवर फायनल एक्झाम. तर हेच होतं आजचं स्टडी अपडेट. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.